कालचक्र फिरले आणि हिंदुस्थानच्या इतिहासातील सगळ्यात वाईट गोष्ट घडली की नजीबने आपला भाऊ सुलतान खान याला अब्दालीकडे रवाना केले आणि मदत मागितली। इमाद मुल्काने पंजाबवर असलेली आपली सत्ता उडवल्याचा राग अब्दालीच्या मनात होताच, त्यामुळे त्याने अधिक विलंब न करता आपली फौज जमा केली व स्वारी करून प्रथम पंजाब ताब्यात घेतले। अब्दालीच्या सैन्यावर त्याचा पुत्र तैमूर शाह आणि त्याचा मित्र जहानखान नेतृत्व करीत होता। लाहोर नंतर सतलज नदी ओलांडून सरहिंद काबीज करतात सैन्याची दुसरी तुकडी घेऊन आता अब्दाली थेट दिल्लीच्या रोखाने निघाला। यावेळी होळकर सावनरास होते व जयाप्पाच्या मृत्यूमुळे शोकग्रस्त शिंदे मारवाडची मोहीम उरकून पुण्यास गेले होते। अब्दाली येतो हे कळताच दिल्ली हादरली। नादिर शाह आणि खुद्द अब्दाली यांच्या आधीच स्वाऱ्या, त्यातील कत्तल आणि लूट याच दिल्लीकर परिचित होते। दिल्लीतील मवाजदार आणि मोठे व्यापारी मथुरेच्या रोखाने निघाले। मराठ्यांचा एक सेनापती यावेळी उत्तरेत ग्वाल्हेरपाशी होता, ते म्हणजे अंताजी माणकेश्वर। वजीराचा निरोप मिळताच अंताजी हाताशी असलेले मोठेवर सैन्य घेऊन दिल्लीला पोहोचले। अब्दालीचा सेनापती जहानखान हा पंजाबातून सतलज नदी ओलांडून सरहिंद आणि तिथून पानिपत मार्गे दिल्लीत 12 जानेवारी 1757 रोजी पोहोचला। त्याचे सैन्य मोठे होते, अंताजींचा निभाव लागू शकला नाही। तेव्हा इमाद मुल्काने अंताजींना पळून जाणाऱ्या जमीनदारांना रोखण्यास सांगितले। त्याने ठरवले की जमीनदारांना थांबवून त्यांच्याकडून रक्कम जमा करून अब्दालीस खंडणी दिल्यास तो परत निघून जाईल। इकडे दिल्लीत वेगळाच प्रकार घडला। इमाद मुल्काच्या सैन्याला गेल्या काही महिन्यांच्या धामधुमीमुळे पगार मिळाला नव्हता, त्यामुळे त्यांनी बंडाळी केली आणि वजीराला त्याच्याच वाड्यात कैद केले। आता दिल्ली अनाथ झाली आणि हाच मोका साधून नजीब खानाने आपले रोहिला सैन्य दिल्लीत दाखल करीत अब्दालीच्या सैन्यात सामील केले। दिनांक 28 जानेवारी 1757 रोजी अब्दाली मोठ्या थाटात दिल्लीत प्रवेशला। त्याने आपल्या नावाने खुतबा पडविला। बादशाला राजवाड्यातून हाकलून दिले। त्याला 2 कोटी रुपये हवे होते, परंतु वजीराकडे यावेळी 1 लाख सुद्धा नव्हते। यावेळी कजाग मुघलानी बेगम समोर आली व तिने अब्दालीची कृपादृष्टी मागितली। या मोबदल्यात तिने अब्दालीला राजवाड्यातील सर्व संपत्ती, जनाना आणि दिल्लीतील इतर सर्व माहिती पुरवली। अब्दालीने खुश होऊन तिला तिची मुलगी म्हणून स्वीकारले आणि जम्मू काश्मीर तसेच जालंधर दुआब प्रांत तिला नजर केले। तिने दिल्लीतील सर्व श्रीमंत लोकांची माहिती तसेच त्यांच्या संपत्ती ठेवण्याच्या जागा सांगितल्या। अफगाणी टोळ्यांनी पुढील काही दिवस दिल्लीत ज्या खंत्या लावल्या आणि जी लुटमार केली त्याचे वर्णन शब्दात करणे केवळ अशक्य आहे। आता अब्दाली दिल्ली पाठोपाठ आग्रा आणि मथुरेच्या दिशेने लूट करीत निघाला। इकडे अंताजी माणकेश्वर फरीदाबादेस आले। त्यांच्या सैन्यात मनुष्यहानी फार झाली। त्यांनी त्वरित सर्व खबर पेशव्यांना रवाना केली। थोरले बाजीराव आणि मस्तानी यांचे पुत्र शमशेर बहादर यावेळी ग्वाल्हेरच्या जवळ होते। ते हाताला येईल तितकी फौज जमवू लागले। या दरम्यान अंताजी माणकेश्वरांनी पुण्याला धाडलेली 2 पत्र त्या काळच्या प्रसंगांचे उत्तम दर्शन घडवतात। इकडे अब्दाली गोकुळ मथुरेच्या दिशेने पुढे गेला। काही दिवसांपूर्वीच राघोबांनी येथील यात्रांसाठी करमाफी मिळवली होती। 28 फेब्रुवारी ते 6 मार्च या दरम्यान गोकुळात होळीचा उत्सव सुरू असताना पठाणांची स्वारी आली आणि होळीच्या रंगात रक्ताचे पाट वाहू लागले। यमुनेचे पात्र लालीलाल करून सोडले। रस्त्यातून प्रेतांचे इतके ढीग पडले की चालवायस वाट मिळेना। भरतपूर, दीक, कुंभेरी हे वास्तविक लुटण्याचा अब्दालीचा इरादा होता, परंतु सूरजमलने वकिली आणि युद्धाचीही तयारी दाखवून त्यास आपल्या प्रांतातून दूर ठेवले। मथुरा ही प्रदेश जाटांचाच, परंतु मोकळ्यावर असल्याने आणि अपुरी शिबंदी असल्याने तो पठाणांच्या तडाख्यात सापडला। आपल्या क्रूरतेचे प्रतीकच जणू, म्हणून अब्दालीने खुलेआम आदेश दिला, हे हिंदूंचे क्षेत्र आहे, लूट करा आणि कत्तल करा। जितके मुंडके आत येतील तितके आणून राशी करा। प्रत्येक राशीस 5 रुपये बक्षीस। पुढे 4 दिवस त्याच्या सैन्याने व त्यानंतर 3 दिवस नजीबाच्या सैन्याने अमानुष कत्तल चालवली। गायी आणि माणसे मारून त्यांची तोंडे एकमेकांना लावून टांगून ठेवण्यात आली। जहान खानाच्या केवळ एका तुकडीनेच 3000 मुंडकी मारल्याची नोंद मिळते। भयंकर कत्तली झाल्या। मूर्ती फोडून लातांनी तुडवल्या गेल्या। सुंदर स्त्रिया बाटवून नेल्या। कित्येक स्त्रियांनी विष प्राशन करून तसेच जलप्रवेश करून प्राण त्यागिले। याची बातमी सूरजमलला समजताच तो पठाणांवर चालून आला व त्याच्या सैन्याने जोर चढवत 3000 पठाण कापले। अब्दाली गोकुळच्या दिशेने निघाला होता। तो माघार फिरून बल्लमगडावर सूरजमलावर चालून गेला। सूरजमल पुन्हा मागे फिरला व अब्दालीने बल्लमगड घेतला। तिथे शिबंदी घेऊन तो पुन्हा मथुरेहून गोकुळास निघाला। एव्हाना मथुरेची राख रांगोळी झाली होती। गोकुळात पोहोचताच मथुरेच्या बातमीने सावध झालेल्या आखाड्यातील नंगे गोसावी तयार होते। 4000 नंगे गोसावी तेक धरून अब्दालीच्या पारिपत्यास उतरले।
ही तारीख होती 23 मार्च 1757. एव्हाना अब्दालीस आणखी एक बातमी समजली. मराठे दख्खनेतून निघून जयनगर पोहोचले आहेत. दिल्लीच्या खबरा वरचेवर दख्खनेत पोहोचत होत्या, परंतु दस्तूरखुद्द पेशवे हे यावेळी श्रीरंगपट्टणच्या स्वारीवर होते, त्यामुळे बहुतांश सैन्य त्यांच्यासोबत होते. अंताजींची पत्रे मिळताच नोव्हेंबर 1756 नानासाहेबांनी राघोबा आणि मल्हारराव यांना पुन्हा उत्तरेत जाण्यास सांगितले. दत्ताजी व जनकोजी शिंदे हे मारवाडची मोहीम आटपून आले होते व त्यात जयप्पा कामी आल्याने ते या सैन्यासोबत गेले नाही. अंताजी आता दादासाहेब व होळकरांची वाट पाहत फरीदाबादेत निष्क्रिय राहिले. 14 फेब्रुवारी दरम्यान दादासाहेबांची फौज इंदोरापर्यंत पोहोचली. या दरम्यान अब्दाली दिल्ली लुटून पुढे मथुरेस निघाला होता. अंताजी माणकेश्वर आणि जाट सूरजमल यांनीच काय तो पुरुषार्थ दाखवीत अब्दालीच्या स्वारीत दिठाईने तोंड दिले. अंताजी यांनी दादासाहेब जयनगरास पोहोचताच त्याच निरोप धाडला होता की सांप्रत जयनगरच्या गड्यास न लागावे, पुढे शहाज पारिपत्य करणे याकरिता धावून येणे. पंजाबातून आलासिंग जाट व त्याचे शीख सैन्य उत्तरेतून व मराठी दक्षिणेतून अब्दालीस चेपतील तर त्याचे सैन्य दोहोकडून सापडून गारद होईल व अब्दालीची राळ उडेल. परंतु रियासतकारांच्या भाषेत सांगावे तर या विचाराची वीरश्रीला पुढारी मिळाला नाही आणि मराठी सैन्य जयनगरात काही काळ अडकून बसले. याला आणखी एक कारण आहे. यावेळी दादासाहेबांच्या सैन्यात फौज कमी होती व पैसा काहीच नव्हता. पेशव्यांचे आदेश मिळाले. या दरम्यान राघोबाने पुन्हा एक पत्र पाठवले. त्यातील काही ओळी पहा. अब्दाली दिल्लीहून माघारी फिरल्याची वार्ता मिळते. तेव्हाच आम्ही मल्हारबास म्हणत गेलो की दिल्ली व लाहोर पाठीवर जात एकदम जप्त करू, पण यांनी लटके लचंडे लावून 3 महिने खर्ची केलेत. मल्हारबाचा स्वभाव स्वामीस वाकिफ आहे. 2 महिने मधुसिंगाचे प्रकरण चालली आहे. मल्हारबा न ऐकता तेव्हा आम्हीही मसलत टाकून मामलती रगडू करतो. कष्टी झाले. दत्बा आलियाने परस्पर वर्म निघते. मल्हारराव कसे राजकारण बिघडवित होते हे या पत्रात स्पष्ट दिसते. कदाचित नजीब खानाने त्यांची तोंडदाबी केली असावी. उन्हाळाही वाढू लागला होता. यमुनेचे पाणी आटू लागले होते. जेवढे पाणी शिल्लक होते ते कत्तल आणि रोगराईमुळे दूषित झाले. अब्दालीच्या सैन्यात महामारी पसरू लागली. दिवसेंदिवस गोसाव्यांचा जोर वाढत होता. मराठी एक एक नदी ओलांडत आता उत्तरेकडे सैन्यासहित सरकत होते. तेव्हा त्याने आता काढता पाय घेतला. आतापर्यंत त्याने 12 करोडची लूट केली होती. तो झपाट्याने दिल्लीकडे निघाला. 1 एप्रिल रोजी त्याने दिल्लीतूनही स्वारी माघारी फिरवली. दिल्ली सोडताना त्याने माजी वजीर इंतजाम उद्दवला याकडून 4 करोड, गाजीउद्दीन वजीराकडून 1 करोड व इतर सावकारांकडून 7 करोड असे एकूण 12 करोड आणखी जमवले. अशी 24 करोडची संपत्ती घेऊन अब्दाली त्वरेने निघाला. बादशाही जनाण्यातील स्त्रियांचीही त्याने विटंबना केली. माजी बादशाह महम्मद शहाच्या मुलीशी त्याने स्वतः निकाह केला. इतर राजघराण्यातील 16 बायका व 400 मोलकरणी त्याने आपल्यासोबत घेतल्या व विद्युत वेगाने काबुलास निघाला. जाताना परतीच्या वाटेवर त्याने अमृतसरचे पवित्र मंदिर फोडले. त्या पाठोपाठ त्याचा पुत्र तैमूरशाह व जहानखान हेही निघाले. सध्या बादशाह आलमगीर यास पुन्हा बादशाही देऊन त्याची मुलगी मुहम्मदी बेगम हिचा निकाह तैमूरशाहशी करवला. तैमूरला लाहोरचा बंदोबस्त करण्याकरिता त्याने मागे ठेवले आणि ते घोटाळा झाला. लाहोर मुलूक मन्नूचा आणि तो मिळावा म्हणून मुघलांनी बेगमने अब्दालीला पाचारण केले होते. तो गेल्यावर जम्मू व जालंधरचे लोक तिला थोडेच राज्य करून देणार होते. तिला लाहोर पुन्हा हवे होते, परंतु पुन्हा भारतात शिरण्याकरिता अब्दालीला लाहोरचा मुलूक दरवाजा म्हणून हवा होता आणि म्हणून त्याने मुघलांनी बेगमचा तिरस्कार करून तिला अडवून लावले. तिने लाहोर मिळावे यासाठी याचना करीत चिनाबपर्यंत अब्दालीच्या सैन्याचा पाठपुरावा केला. तिच्या लटांबर अधिकच मागे येऊ लागली. तेव्हा तर शहावली खानाने काठीने झोडपून तिला सैन्यातून हाकलून लावले. ज्या लाहोरात तिने एकतंत्री राज्य केले होते तिथेच तिजवर भिक्षा मागून खाण्याची पाळी आली. एप्रिल संपता व मे महिन्याच्या सुरुवातीला दादासाहेब आग्र्याच्या रोखाने निघाले. दादासाहेब येताना दिसताच सूरजमलने मैत्रीचा हात पुढे केला व आधीच्या सर्व बाकी खंडण्या चुकत्या केल्या. यमुना उतरून दुआबात उतरायला मराठ्यांना आणखी 1 महिना लागला. अंतर्वेदीत नजीबचे राज्य सुरू होते. दादासाहेबांनी आता नजीबावर मोर्चे बांधण्यास सुरुवात केली. सैन्यबळ पाठीशी येताच अंताजी माणकेश्वर हे पुन्हा सक्रिय झाले व त्यांनी सिकंदराबादीचा प्रदेश काबीज केला आणि दादासाहेबांच्या साथीला उतरले. मराठे मदतीला येताना पाहून दिल्लीचा वजीर इमाद मुल्क याने निरोप पाठवून कळवले की मनाजोगे राजकारण करणे, परंतु रोहिल्यास दिल्लीतून घालविणे. आता नजीब खानास धास्ती वाटू लागली. त्याने मल्हाररावांकरवी राघोबांना तह करण्यास प्रस्ताव पाठवला. त्यात 4 कलमे होती. त्यात तो म्हणतो, मी तुमचा फर्जत आहे, तेव्हा मजवर तलवार धरू नये.
मी दिल्ली व मुलूक स्वाधीन करून यमुनापार उतरून जाईल. मी तुमचा वकील म्हणून अब्दालीकडे जाऊन तेथे राहील. उभयतांची हद्द सांभाळीन. माझ्याबद्दल संशय धरू नये म्हणून पुत्र जाबेदा खानाला 7,000 फौजीनिशी तुमच्याकडे ठेवीन. सर्व अमान्य ठरून लढावायचे असल्यास तसेही करू आणि ईश्वराच फैसला करू देऊ की राज्य कुणाचे. त्याच्या या मागणीस अंताजी माणकेश्वर यांनी उत्तर दिले, अब्दाली व नजीब 2 नाहीत, एक चित्ते आहेत. तेव्हा सर्व सोडून निघून जावे. अंतर्वेदेत उतरून मराठ्यांनी सहानूरपूरपासून इटाव्यापर्यंतचा प्रदेश काबीज केला. फक्त नजीबला हाकलून दिल्ली घेण्याचे बाकी राहिले होते. नजीबच्या त्रासाला दिल्लीकर आता वैतागले आणि वजीर गाजुद्दीनने नजीबच्या हालचाली गुप्तपणे बापू हेंगणे करवी राघोबा दादाला कळवल्या. राघोबांनी सर्व बळ एकटवले आणि 15 जून रोजी ते दिल्लीवर निघाले. सैन्य विभागातून यमुनेच्या दोन्ही काठांवरून सैन्य दिल्लीच्या रोखाने निघाले. 11 ऑगस्ट रोजी मराठी सैन्याने दिल्लीला घेरले. दिल्लीच्या संरक्षणावर नजीबचा गुरु कुतुबशाह होता. मराठ्यांनी दिल्लीची रसद मारली. त्यामुळे रोहिल्याची उपासमार होऊ लागली. नजीब खानाने या अखेरच्या काळात वजीराच्या परिवाराचे भरपूर हाल केले व त्यांना रस्त्यावर आणले. 15 दिवस लढून अखेर विठ्ठल शिवदेव यांनी दिल्ली सर केली. थेट हल्ला चढून नजीब व त्याच्या सर्व साथीदारांना जिवंत कैद केले. मराठी सैन्य दिल्लीत शिरले व त्यांनी दिल्लीचा ताबा घेतला. बादशाहला पुन्हा स्थापित केले. नजीब कली जिवंत सापडला होता, त्याला मारून टाका असे सर्व लोक सांगत होते. परंतु नजीबने मल्हारराव होळकरांकरवी पुन्हा बचावात्मक धोरण लावले. धर्मपुत्राचा आव आणत त्याने स्वतःचा बचाव करून घेतला. त्याला पाठीशी घालत स्वतः त्याची जबाबदारी घेत मल्हारराव होळकर पुढे आले. मराठी इतिहासातील ही घोडचूक ठरली आणि त्यामुळे पुढे पानिपत ओढवले. अखेरपर्यंत त्याला मारावे असेच ठरले असताना मल्हाररावांच्या सांगण्यावरून त्याच्याकडून दिल्लीचे राजकारण सोडून निघून जातो असे लिहून घेऊन त्याला सोडून देण्यात आले. यासंबंधी सय्यद हुसेन तबातबाई लिहितो की याकरिता नजीबने होळकरांना भरपूर पैसे दिले. दिल्ली पूर्ववत केली. आलमगीर सानीला बादशाह, गाजुद्दीन वजीर आणि अहमदशाह बंगशला मीरबक्षी करून मराठे पुढे कुरुक्षेत्राच्या दिशेने निघाले. गंगेच्या प्रांतात दादासाहेबांनी रेणोजी अनाजी याला ज्वालापूर येथे नजीबच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगितले. मार खालेला नजीब गंगा उतरून पलीकडे निघून गेला. त्याची सर्व ठाणी मोडून रेणको अनाजी यांनी स्वतःची ठाणी वसवली. दिल्लीची मसलत आवरताच दादासाहेबांनी सर्व हकीकत नानासाहेबांना कळवली. 22 ऑक्टोबर 1757ला दसऱ्याच्या मुहूर्तावर दादासाहेब दिल्लीहून पंजाबच्या मोहिमेस निघाले. डिसेंबर महिन्यात नजीब मागे मागे हटत गेला व मराठी गंगेच्या प्रदेशात प्रबळ होत गेले. नजीब खानाचा गुरु कुतुबशाह सरहानपूर भागात पळाला व मराठ्यांशी लढताना जबर जखमी झाला व पळून गेला. मराठे उत्तरेत पंजाबच्या दिशेने सरकू लागले. कर्नाल जिल्ह्यातील कुंजपुरा येथे मराठ्यांचा सामना नजीबच्या तोफखान्याचा प्रमुख नजाबत खानाशी झाला. त्याने 5 लाख भरून स्वतःचा बचाव केला. या सौदेबाजीत मल्हाररावांनी नजाबतला वाचवले व रोख रकमेवर शत्रूला अभय दिले असे हिंदी बातमीदारांच्या नोंदीत सापडते. एकंदरच काय तर उत्तरेच्या राजकारणात मुरब्बी असलेल्या 63 वर्षीय मल्हाररावांनी 23 वर्षीय दादासाहेबांना आपल्या मुठीत ठेवले होते. तिकडे पंजाबात अब्दालीने नियुक्त केलेल्या त्याच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात बंडाळी उठली, ज्याने मराठ्यांचे काम सोपे झाले. 8 मार्च 1758 रोजी राघोबा दादा आणि मल्हारबा सरहिंदेस पोहोचले. इथे आता निकराचे युद्ध जुंपले. मराठ्यांनी कडवी लढाई केली. त्यासोबत आला जाटाची शीख फौजही मराठ्यांना सामील झाली. अब्दालीने केलेल्या सगळ्या अत्याचारांचा आणि कत्तलींचा मराठ्यांना बदला घ्यावायचा होता. मराठ्यांना चेव चढला. त्यांनी जंगबाज खान आणि त्याची 10,000 फौज बुडवली. त्याच्या मदतीस आलेल्या अब्दुसमद खान जबर जखमी होऊन मराठ्यांच्या हाती सापडला. सरहिंदचे ठाणे शिखांनी हस्तगत केले. सरहिंदेस आदिनाबेग याने आता मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारले आणि सरहिंदचा अंमलदार झाला. हा मोठा खटपटी माणूस होता. त्याने ओळखले होते की लाहोर अटकपोतो प्रदेश काबीज करावायचा हाच मोका म्हणून त्याने राघोबास व मराठ्यांना मदतीचा हात मागितला. त्याच्या मोबदल्यात तो दर दिवस चालीचे त्यांना 1 लाख रुपये व मुक्कामाचे 50,000 रुपये देऊ करीत होता. आदिनाबेगचा जावई ख्वाजा मिर्झा याला त्याने दिल्लीहून फौज घेऊन बोलावले आणि एकत्र फौज घेऊन मराठ्यांच्या बरोबर लाहोरच्या दिशेने निघाला. मराठ्यांची सेना ही मानाजी पायगुडे यांच्याबरोबर होती. मावळात लाल मातीत घुसळून तयार झालेला हा फाकडा मराठी गडी लाहोरच्या वेशीवर धडक द्यायला निघाला होता. कुठे मावळ आणि कुठे लाहोर. मराठी लाहोरच्या किल्ल्याला वेढा देऊ लागले. तसे अब्दालीचा पुत्र तैमूरशाह आणि सेनापती जहानखान हे लढाईसाठी तयार होऊ लागले. तसेच समोर त्यांना मराठा आणि शीख सैन्य वाढताना दिसू लागले.
त्यांना दहशत बसली आणि ते मौल्यवान सामान घेऊन मोजक्या फौजेनिशी लाहोरच्या अटकच्या दिशेने निघाले. लाहोरचा किल्ला पडला. मराठ्यांची एक तुकडी किल्ल्यात शिरली. किल्ल्यात पहिले मराठी पाऊल पडले ते होते मानाजी पायगुडे यांचे. मराठ्यांची एक तुकडी तैमूरशाच्या पाठीवर गेली. राघोबा लाहोरात होते. शहराबाहेर असणाऱ्या शालिमार बागेत राघोबांचा मुक्काम होता. आदिनाबेगने या विजयाच्या प्रत्यर्थ मराठ्यांवर 1 लाख रुपये खर्च केले व प्रचंड मोठा दीपोत्सव साजरा केला. तैमूर आणि जहान खान चिनाब नदीच्या तटी पोहोचले. चिनाबचे पाणी थंड व गहिरे होते. त्यांना आपले सर्व मौल्यवान सामान टाकून पळ काढावा लागला. मराठ्यांच्या तुकडीने सर्व सामान जप्त केले. नावा घेऊन तैमूरचे सैन्य पळाले. मराठ्यांकडे पूल बांधण्या इतक्या नावा नव्हत्या. चिनाबच्या काठच्या वजिराबादचे ठाणे मात्र मराठ्यांनी साप लुटले आणि ताब्यात घेतले. चिनाब नदी पुढे जाऊ देत नव्हती. तरी मराठ्यांनी काठावर छावणी केली. चिनाब ओलांडण्याची तयारी ते करू लागली. नावांचा पूल बांधण्यासाठी ते नावा जमवू लागले. तैमूर शाह सिंधू नदी ओलांडून अटक, पेशावर आणि खैबर खिंडीत आला आणि तो पुढे काबूलला पोहोचला. अटक येथे अटक नदी सिंधूला मिळते. या 2 नद्यांच्या दोआबात अटक किल्ला आहे. तेथे पोहोचण्या अगोदर सतलज, रावी, चिनाब, झेलम आणि सिंधू या मोठ्या नद्या ओलांडाव्या लागतात. मराठी मनगडे शिवशिवली. मराठ्यांनी अटकेवर जाण्याचे निश्चित करून मोठे यत्न चालवले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. 1758च्या ऑगस्ट महिन्यात मराठ्यांनी सिंधू नदी ओलांडली आणि अटक गाठली. मराठी भगवा झेंडा अटकेच्या किल्ल्यावर फडकू लागला. अहद, तंजावर ते तहत पेशावर श्रींचे राज्य, शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार झाले. सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत मराठी हुकूमत पसरली. तंजावरपासून अटकेपार पेशावरपर्यंत मराठी नौबत झडली. अटकेपार झेंडे लागल्याच्या बातम्या महाराष्ट्रात पोहोचल्या. कुठे महाराष्ट्र आणि कुठे अटक. मराठी फौजा पुढे पेशावरास आल्या. अटकेच्या पुढे 60 किलोमीटर अंतरावर पेशावर आहे. तेही ओलांडून मराठी फौज खैबर खिंडीत आली. मराठ्यांनी तिथून अफगाणिस्तान पाहिला. काबूल कंदारचा बिकट प्रदेश पाहताच तो जिंकण्याची उर्मी मराठी फौजेत उठली. हर हर महादेवच्या आरोळ्या अफगाणिस्तानात उठल्या.